नमस्कार मित्रांनो, सिंहगड सिरीजमध्ये आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये सुद्या क्रिएटर या यूट्यूब चॅनलच्या वतीनं तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालमित्र नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजेच पुणे शहरातील वसलेला हा सिंहगड किल्ला। मित्रांनो, सिंहगड किल्ल्याला भरपूर मोठा इतिहास लाभला आहे, परंतु आपण या ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये पूर्णपणे तानाजी मालुसरे यांचं स्मारक, त्याचबरोबर तानाजी मालुसरे आणि उदयभान राठोड यांच्यामध्ये ज्यावेळी सिंहगडावर युद्ध झालं त्यावेळी तानाजी मालुसरे यांचा जो हात गमावला आहे ती जागा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे कव्हर करणार आहोत। नक्कीच व्हिडिओ इन्फॉर्मॅटिव्ह, त्याचबरोबर पूर्णपणे प्रिव्हियस ज्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे कव्हर केली आहे तर नक्कीच त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघा आणि आय बटनवर सुद्धा याची लिंक दिली आहे। मित्रांनो, नक्कीच चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच व्हिडिओज आपण या यूट्यूब चॅनल अपलोड करत असतो। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत ती जागा आहे म्हणजे तानाजी मालुसरे ज्यावेळी युद्ध चालू होतं त्यावेळी त्यांचा हात गमावला होता ती जागा, त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। इथे बघितलं तर पूर्णपणे याचा एक पोस्टर सुद्धा लावलं आहे, किल्ले सिंहगड नरवीर तानाजी मालुसरे यांचा हात गमावल्याची जागा। तर ही एकदा आपण बघून घेऊया। ही इथे तानाजी मालुसरे ज्यावेळी युद्ध करत होते म्हणजे उदयभान राठोड आणि तानाजी मालुसरे यांचं युद्ध इथं झालं। म्हणजे आपण कलावंतीच्या बुरुजच्या पुढे गेलात की त्याच्या पुढे जो कडा लागला तानाजी कडा, तिथून ते लढत हितपर्यंत आले आणि इथे त्यांचं युद्ध झालं उदयभान राठोड आणि तानाजी मालुसरे, आणि इथे त्यांनी हात गमावला तरी ते फेटा हाताला गुंडाळून युद्ध करत होते। तरीही मित्रांनो, जर बघितलं तिथे आपल्याला एक विरगळ दिसते एक प्रकारची। विरगळ म्हणजे काय मित्रांनो, ज्यावेळी एखादा सैनिक धारातीर्थी पडतो त्या जागेवर तिथे एक घोड्यावर धावणारा सैनिकाची एक दगडावर कोरलेली मूर्ती ठेवली जाते, तिला विरगळ अशी म्हणतात। तर ती इथे आपल्याला पाहायला भेटते। तर बघितलं तिथे ही त्यांची समाधी आहे आणि हाताची पण निशाणी आहे इथे बघितलं तर ही विरगळ आहे। जर बघितलं ना एक वेळ झूम करून बघूया आपण।